नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली करंट अफेअर या मराठी चॅनलवरती. रोज नवीन नवीन करंट अफेअरचे क्वेश्चन घेऊन येत असतो. तर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता बघूया आपला पहिला प्रश्न. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? तर तो नितीन गडकरी यांना जाहीर झाला व सुधा मूर्ती यांना 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट प्रश्न आहे 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार. 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार अरुंधती सुब्रमण्यम यांना मिळालेला आहे. तर 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झाला. चला पुढचा प्रश्न. स्मार्ट सिटी पुरस्कार 2025 कोणत्या शहराला मिळाला? तर तो इंदोर या शहराला मिळालेला आहे व 2024चा पण इंदोर या शहरालाच मिळालेला आहे. चला नेक्स्ट प्रश्न. 2025चा आंतरराष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळाला? तर तो सुनीता नारायण या भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे. 23 जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर 23 जुलै हा दिवस आपण बाळ गंगाधर टिळक जयंती म्हणून साजरा केला जातो व त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. व नेक्स्ट प्रश्न. भारतात सुरू झालेली डिजिटल ग्राम योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? तर डिजिटल ग्राम योजना ही इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान या मंत्रालयाने सुरू केली. नेक्स्ट प्रश्न. ग्रीन हायवे प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला? तर ग्रीन हायवे प्रकल्प हा उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केला. नासाने नुकतीच कोणती नवीन कृत्रिम उपग्रह योजना जाहीर केली? तर ती अरिल्स कृत्रिम उपग्रह योजना जाहीर केली आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. इंडिया मोबिलिटी कॉन्क्लेव्ह 2025 कोणत्या शहरात झाला? तर ते नवी दिल्ली या शहरात झालेला आहे. बघूया नेक्स्ट प्रश्न. नुकतीच कोणती भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक पात्रता मिळाली? तर त्याचं 1 नंबरचा आन्सर आहे नीरज चोप्रा. तर नीरज चोप्रा एक प्रसिद्ध भालाफेकपटू आहे व त्यांनी 2025 मध्ये झालेल्या एका पात्रता स्पर्धेत क्वालिफिकेशन इव्हेंट 85 मीटरपेक्षा जास्त भाला फेकून त्यामुळे 2026 पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळालेली आहे. चला नेक्स्ट प्रश्न. भारताचे नुकतेच संरक्षण करार कोणत्या देशासोबत झालेले आहे? तर भारताचे नुकतेच संरक्षण करार हा फ्रान्स या देशासोबत झालेला आहे. चला आपला शेवटचा प्रश्न राहिलेला आहे तर तेवढा आपण प्रश्न बघून घेऊया. G20 शिखर परिषद 2026चे कोणाकडे आहे? तर अमेरिका, USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांच्याकडे आहे व 2025चे दक्षिण आफ्रिका यांच्याकडे होते. धन्यवाद.